एवढं ते ऊन, त्यातल्या त्यात ती लाईट जाती आणि एवढा पसारा घातला आहे त्या कपड्यांच्या ढिगाऱ्याचा. चला मी काय म्हणते हे कळेल तुम्हाला पुढे. गुड मॉर्निंग. चला मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. नाश्त्याला केल्या होत्या शेवया बनवल्या. पूर्ण व्हिडिओ क्लिक नाही केलेला. शेवया बनवल्या आणि खाल्ल्या. त्याच्यानंतर ही चिकाची बॉटल आली होती आमच्या जावबाईंच्या माहेरावरून. जावबाई शिरूरला राहतात, त्यांनी यांच्याकडे पाठवून दिली होती. मग म्हटलं बॉटल आली आहे तर मग करावा त्याचा चीक म्हणजे खरवसाला चीक म्हणतात. आणि मग त्याच्यासाठी पेटवली नव्हती चूल, आंघोळीच्या पाण्यासाठी पेटवली होती. पण चालू आहे चूल म्हटल्यानंतर म्हटलं मग खरवस त्याच्यातच शिजायला घालूया. मग त्याच्यात तोपात घातलं आहे खरवस शिजायला. आणि मग मध्ये आधी उचकून बघितल्या, त्याच्यानंतर पाहिलं खरवस शिजायला. आणि खरवस कसा शिजलेला हे कळलं जोपर्यंत जेव्हा टोप असा वाकडा केला ना, कडा सुटल्या ना पूर्ण अशा चिकानी, म्हणजे खरवसने टोपाच्या कडा सोडल्या ना अख्ख्या, तर म्हणायचं खरवस एकदम परफेक्ट झाला आहे. आता बा मऊ लुसलुशीत खरवस, गावाकडची पद्धत. हे ऑलरेडी हा व्हिडिओ चॅनलला अपलोड आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. लागल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही चेक करा आणि बनवा. आणि कसं झालं हे मला नंतर कमेंट करून सांगा. आणि मी तो शिजायला घातल्यानंतर एकदा बारं चालू होतं. मग कपडे धुवायची होती. आता म्हटलं पाणी चालू आहे, खूप उशिरा होतो आहे, तर कपडे घ्यावा धुवून. आता तिथं चालू, घरी कोणीच नव्हतं. पहिल्यांदा नटाला ठेवलं इथं घरात, दार लावून घेतलं होतं. आणि मग म्हटलं घे जावा कपडे धुवायला. तिकडे गेले पण ती काही राहीना. मग तिला आणली इथं, तिथं पोतं आथरून दिलं आणि मग मी इथं धुतली पाऱ्यावर कपडे. असं असतं, तुम्हाला काही काम नाही पण पोरं बघून असं काम करायला लागते. तुम्ही घरीच असता तर मला काही काम नाही असं म्हणणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ. पोरं बघून काम करणं सोपं नसतं. म्हणणं जेवढं सोपं असतं तेवढं करणं खूप अवघड असतं. म्हणणाऱ्याला फक्त तोंडे, करणाऱ्याला हात पाय डोळे सगळं लागतं. पटपट भांडी घासून घेतली. त्याच्यानंतर स्वयंपाक करून घेतला. सगळ्यांचं जेवण झालं. भांडी घासायची वेळ आली म्हणजे नटाला टाकलं ऑकरमध्ये आणि मग भांडी घासली. एवढी भांडी घासली नंतर पण ही काही राहीना बाया, कारण का ती आली होती झोपला. तिचं खाऊ पिऊ तिला घातलं आणि मग तिला घेतली आणि तिला गेले झोपवायला. ती गेली, ती झोपायला काही लवकर झोपाना. मग ती त्याच्यानंतर झोपल्यानंतर म्हटलं मॅडम झोपल्या, ते जरा पटकन झाडून झुडून घेऊ द्या आणि पटकन फरशी पुसून मग त्याच्यानंतर भांडी घासली. आणि मग तेवढं कुठं जीवाला सुटका नाही होते तर माझ्या बाबाने आणली, त्यांचे तिन्ही बास्केट आणून ओतली माझ्यापुढं. ओतली म्हणजे आधी ती सकाळपासून बेडवर होती, त्याच्यानंतर इथं आणून ठेवली. बेडवर मला बसायला का पोरीला झोपवायला ही जागा नव्हती ठेवली बाबाने. आणि मग मी इथं जरा सुखाने बसली आहे. हे कसं देखफन, आणि त्या लाईटीवाल्याला पण कसं देखफन, सारखी लाईट जाते येते आणि एवढं ऊन. आता चालायचंच ते, आता एवढं आता सहजच करायला लागन. आता काय होतं, मम्मा आमच्या कपड्यांच्या घड्या घाला. आणि व्यवस्थित कपडे होते बास्केटमध्ये, काही ती अस्तव्यस्त नव्हती. पण ह्यांची सवय अस्तव्यस्त करायची. मग म्हणायचे मम्मा, म्हटलं आता टाकल्यात तर आता त्याच्यातली खराब कपडे बाजूला करावा आणि घड्या घालून ठेवा. आणि ह्या आत बाहेर जसं करतोय तशी नटा त्याच्या मागं पुढं चाललंच असते त्यांचं. आता काय दोघं एकत्र आल्या भांडतात काय, रडतात काय आणि माझं पर डोकं खातात काय, ती गोष्ट काही बोलायचीच नाही. आता हे दोघं मिळून ते कपड्यांचा विस्कट चालू आहे. मी एकदा कपड्यांच्या घड्या घातलेल्यासुद्धा त्यांनी विस्कडलेल्या आहेत. हे लाईव्ह केलं आहे मी यूट्यूब चॅनलला, बघा. आता मग तेवढं सगळं झाल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतलं. आता का लवकर घेतला, कारण का आमच्या इकडं जाते लाईट. नेमका वाटण्याचा टाईम आणि लाईटीचा टाईम एक व्हायला नको म्हणून आधी घेतलं. आणि काही लाईट गेली. देवाचा दिवा लावलेला आहे बघा, पूर्ण अंधारे लाईट गेलेली. आता ती लाईट गेली, कधी येईन कधी नाही येईन हे काही सांगता येत नाही. म्हणून आपलं घेतलं उरकून. बाकीच्या घरातल्यांना सकाळी बनवलेला खरवस दिला खायला आधी. मग भांडी घेतली आधी घासून स्वयंपाक झाल्याची. नंतर जरा बसलो आणि मग जेवण घेतलं करून. मग परत सगळी भांडी घेतली क्लीन करून. आणि ही माझी नटा आणि मी चालले होते झोपायला. मग आता आजच्या दिवसाचा स्पेशल म्हणजे खरवस. आता खरवस काय रोज केला जात नाही. कुणाची गाई येली त्यांनी चीक दिला तर खरवस केला जातो, किंवा पाहुणचाराचा कुठून आला तर केला जातो. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. आणि हो,
खरवस बनवायच्या रेसिपी चॅनलला अपलोड आहे, पहा, बनवा आणि नंतर सांगा कसा झाला ते कमेंट करून. धन्यवाद. वाट पाहते मी तुमच्या कमेंटची.